तर माझ्या ना आता माहेरच्या सुट्ट्या संपल्यात बरं का. आता मला संचीचे पप्पा न्यायला आले होते आणि येता-येताच आता कसं एका रोडवरचं गाव असलं की बरं पडतंय. आता मग आम्ही नाही तर सोनक्यामध्ये थांबलो होतो. झालं काय संचितचे केस खूप जास्त वाढले होते आणि आता स्कूल पण सुरू होणार होतं. त्यामुळे मग त्याचा इथं हेअरकट करून घेतला आणि एकदम छान असं वारं सुटलं होतं आणि भारी वाटत होतं. इथं मोठा दगड होता त्याच्यावर संचित उभा राहिला होता आणि वारं इतकं सुटलं होतं ना, त्याला असं वाटायला लागलं की मी पडतोय का काय? त्यामुळे संचित आमच्या इथे घाबरलाय बघा. नंतर मग काय झालं आता आम्ही इथं शेंगा वगैरे काल काढल्या होत्या. तर तुम्ही कालचा जे मिनी ब्लॉग बघून झाला असेलच तुमचा. तर त्या शेंगांना आता एवढं सगळं कुठं घेऊन जायचं. त्यामुळे मी एक कॅरी बॅग घेऊन आले होते आणि हे सगळी माती वगैरे काढून ज्या शेंगा होत्या ना, तर त्या सगळ्या शेंगा मी आता ह्या कॅरी बॅगमध्ये काढून घेणार होते आणि घरी गेले ना, थोड्याशा शेंगा शिजवून खायच्या होत्या आणि थोड्याशा भाजून खायच्या होत्या. तर या शेंगा बघू शकता इथं मी एवढ्या म्हणजे एवढ्याशा कॅरी बॅगमध्ये काढल्यात आणि मी काढत-काढत थोड्याशा शेंगा खाल्ल्या. पण तुम्हाला ओल्या शेंगा खायला आवडत असतील ना, तर या पटकन शेंगा खायला आणि आजचा मिनी व्लॉग कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा. चला तर मग बाय.